जय सद्गुरु. मी दामिनी रसोईचे जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर सखीनं आषाढी एकादशी निमित्त आपण आज करणार आहोत बटाट्याचे पौष्टिक असे कटलेट्स. तर चला सखींनो. तर आपण साहित्य बघूया. लिंबू, जिरे, मीठ, अद्रक, साखर, हिरव्या मिरच्या, चवीनुसार आपण मिरच्या घेणार आहोत. हा आहे सुका खोबऱ्याचा किस. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी टलफरं काढून घेतलेली, कारण टलफरमध्ये जास्त चव असते, पण थोडी काढलेली आहेत. आणि हे आहे साबुदाणा आणि बटाटे. अर्धा किलो तरी मी बटाटे घेतलेत. आता तुम्हाला किती बनवायचं असेल त्या हिशोबाने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. याचं मोजमाप ते घेऊ शकतो आपण. तर मी अर्धा किलो घेतलेले, तर यामध्ये जरा तिखट आवडतं म्हणून मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण बटाटे उकडायला लावणार आहोत. तर मी बटाटे काय केलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण कुकरला लावूया आणि याला 3 शिट्ट्या करून घेऊया. आता आपण साबुदाणा आहे ना तो भाजून घेऊया. भाजण्याचं कारण एक खरपूस असा सुगंध छान येतो याच्यामध्ये आणि ओलसरपणा असेल तर तो निघून जातो. आपण भाजून घेऊया. साबुदाणा आहे की नाही आपला भाजून झालाय, आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. आपला साबुदाणा आणि बटाटे थंड होतात तोपर्यंत आपण थोडेसे शेंगदाणे वाटून घेऊया, कारण आपल्याला ते बटाट्यामध्ये घालायला हवेत, कटलेट्स मध्ये घालायला हवेत. ते बघा आपण थोडे बारीक असे वाटून घेतलेले आहेत. तर आपण काढून घेऊया. याच भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊया. तुम्ही खोबऱ्याची पण चटणी करू शकता, शेंगदाण्याची पण करू शकता आणि याच्यामध्येच आपण हा खोबऱ्याचा किस आहे ना तो पण घालणार आहोत. आता तुम्हाला किती तिखट हवं असेल त्याप्रमाणे. तर मी 4 मिरच्या घालणार आहेत. मिरच्या कापलेल्या आहेत कारण त्या लगेच वाटल्या जाण्यासाठी. आणि थोडेसे जिरे. आता जिरे ज्यांच्या उपवासाला चालतात त्या हिशोबाने. थोडस अद्रक. अद्रकचे आपण बारीक तुकडे करूया. आता कोणाला जर कोथिंबीर चालत असेल उपवासामध्ये किंवा आवडत असेल तर त्यांनी कोथिंबीर पण घालू शकता, पण आपण खात नाही कोथिंबीर म्हणून आपण कोथिंबीर नाही घातली. आणि थोडासा लिंबाचा रस आणि 1 चमचा साखर थोडीशी. आंबट गोड तिखट मस्त चटणी लागते ही. आता आपण हे वाटून घ्या. वाटण्यामध्ये थोडस आपण आधी सुकं वाटूया, नंतर थोडस पाणी घालूया. आता बघा सुकं वाटून झालेले, थोडस आपण पाणी घालूया म्हणजे व्यवस्थित छान वाटल्या जाईल ते. चटणी आपण पातळ घट्ट जशी हवी तशी करणारच आहोत. आपली चटणी वाटून झालेली आहे, आपण काढून घेऊया. तुम्ही नुसती खोबऱ्याची करू शकता, पण शेंगदाण्याची छान लागते आणि आपण याच्यामध्ये सुकं खोबरं पण टाकलेलं आहे. आता आपली चटणी तयार आहे ना, तर आपण चवीनुसार मीठ घालणार. आपण मीठ का उशिराने घातलं, कारण केवढी चटणी होते ते माहिती पडत नाही ना त्याच्यासाठी. आणि मिक्स करूया. साबुदाण्याची आपण पावडर करून घेऊया. थंड झालेला आपला साबुदाणा. आता बघा आपण साबुदाणा वाटून घेतलेला, तर आपण बारीक वाटून घेतलाय. ह्याला जरा वाटायला वेळ लागतो, पण बारीक वाटून घेतल्यामुळे कसं आपल्याला बाइंडिंग याचं छान मिळतं. आता आपण फोडणी देऊया चटणीला. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तूप. तुपाची फोडणी द्यायची. तुपाची फोडणी छान लागते. आता तूप गरम झालं ना, तर आपण जिरे घालायचे. जर कोणाला कढीपत्ता उपासाला चालत असेल तर त्यांनी कढीपत्ता पण घाला. जिरे नेहमी काय करायचे, हातावरती असे चोळून घ्यायचे. लगेच गॅस बंद करून टाकायचा. त्याच्यामध्येच उभी चिरलेली अशी मिरची घालायची. तर आपण हिरवी मिरची तर घातलेलीच आहे, पण एक मिरचीचा ठसका छान असतो. आणि आता ही फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. आता आपले बटाटे उकडलेत की नाही बघूया.
बघा मऊ असे छान झालेत बटाटे. खूप गरम आहे बघा. हे उकडले गेलेत की नाही म्हणजे साली निघतायत म्हणजे आपले बटाटे छान उकडले. आपण बटाटे थंड करायला ठेवूया. आता आपले बटाटे सोलून झाले आपण किसून घेऊया. हे बघा ही अशी किसणी असते ना याच्यावरती छान बटाटे किसल्या जातात. सगळा किस याच्यामध्ये बरोबर पडतो. आता आपला सगळा बटाटा किसून झालेला आहे बघूया आपण. आहे की नाही पूर्ण डब्यात पडतो कुठे खाली पडत नाही व्यवस्थित असतो. आणि आता आपण हे काढून घेऊया. आता झाला आपला बटाटा खिसून. याच्यामध्येच आपण थोडासा जो आपण शेंगदाण्याचा कूट केलाय की नाही तो घालून घेऊया. आता तुम्हाला किती आवडतो त्या हिशोबाने. मी एक 3 चमचे घालते आहे. त्याच्यामध्येच आपलं हे सुकं खोबरं आहे. हे पावडर मिळते ना सुकं खोबऱ्याची ती घालून घेऊया. आता आपण याच्यासाठी ना ठेचा करणार आहोत. म्हणजे आपण हिरवी मिरची वाटून घेणार ती कशी घ्यायची ती दाखवते. याच्यामध्ये आपण आता वाटण वाटून घेणार आहोत. तर अर्धा इंच एक अद्रक घेऊया आधी. त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या तिखट जितकं लागतं त्या हिशोबाने. त्याच्यामध्येच थोडेसे जिरे 1 चमचा. त्याच्यामध्येच थोडीशी साखर थोडीशी नावाला चव येण्यासाठी. आता लिंबू आहे तो अर्धा लिंबू आपण याच्यात घेणार आहोत. आता आपण हे वाटून घेऊया. मीठ आपण नंतर चवीनुसार घालणार आहोत. आता आपण हे वाटून घेऊया. जर आपल्याला पाणी वाटलं तर आपण 1 चमच्यावर याच्यात पाणी घालणार आहोत. ठेचा तयार आपण घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. जरा बटाटा फिक्का असतो की नाही जरा मीठ जरा थोडं जास्त पाहिजे. आता आपल्या आवडीनुसार आहे मीठ. त्याच्यामध्येच आपण हे 2 चमचे जे आपण साबुदाणा जो वाटून घेतलेला त्याचं पीठ केलेलं ते घालून घेऊया. हे बाइंडिंग होण्यासाठी. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता आपण ना बारीक याच्यावरती तवा आहे ना गरम करायला ठेवूया. आणि आता आपण कटलेट कसे करायचे ते बघूया. आता आपलं पीठ सर्व एकजीव आपण करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं ना तूप घालून घ्यायचं. म्हणजे चांगलं व्यवस्थित ना एक तर सुगंध येतो आणि दुसरा आहे ना चिकटत नाही हाताला. आता हे व्यवस्थित मळून झालंय. आता हातावरती असा गोळा घ्यायचा एक. आता आपण असं गोल करून घ्यायचं आणि असं चपट करायचं पूर्ण. आता आपल्याला चिकटून आहे ना मग थोडंसं आपण तूप घालणार आहोत. आणि किती जाडी पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने. आणि माझ्याकडे हे दिलचं साचा आहे तर तो साचा मी याच्यावर ठेवणार आहे असा आणि प्रेस करणार आहे. हे बाजूचा बटाटा आहे ना सर्व असा काढून घेणार आहे. आता आपण काढून घेऊया. आहे की नाही. आता ह्याच्यावरती हे जे आहे त्या पिठामध्ये असं घोळून घ्यायचं. आणि हे अशा आपण सर्व आता करून घेऊया. हे बघा आपले एवढे कटलेट्स तयार झालेले आहेत. आता आपण ते फ्राय करणार. तुम्ही तळून पण घेऊ शकता पण आपण शॅलो फ्राय करणार आहोत. आता आपला तवा पण तापलेला आहे. आपण थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता ते चिकटणार नाही म्हणून. आता याच्यावरच आपण एक एक कटलेट आहेत ना आपले ते ठेवूया. हे नेहमी ना बारीक गॅसवर जरा फ्राय करायचं. बघा किती छान वाटतात. फुल वाटतं की नाही. आता आपण पलटी करूया. हे बघा तुटलं का नाही हे कारण का माहितीये का तर आपण त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलेलं होतं. त्याच्यामुळे ते व्यवस्थित आणि खरपूस झाले. त्याला थोडंसं आता आपण थोडंसं तेल घालूया. आणि कधी पण हे बारीक गॅसवर फ्राय करायचा कारण बटाटा आहे ना तो जळू शकतो. आता आपण अशी सर्व फ्राय करून घेऊया.
तर सखीनो बघा आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. आता आपण ते खाऊन बघूया कसे झालेत ते. एकदम पौष्टिक आणि आपला पोट भरेल असा पदार्थ आहे. आता आपण तोडून बघूया. आहे ना बघा किती मस्त सॉफ्ट असे. म्हणजे आपण जेव्हा फ्राय करतो किंवा असं शालो फ्राय करतो जरा पण तुटत नाहीत. याची जादू आहे साबुदाणा पीठ. इतकं सुंदर लागतं खरोखरच. तर सखीनो तुम्ही पण हे आषाढी एकादशीच्या उपवासासाठी किंवा कोणताही तुम्ही उपवास करत असाल त्यावेळेस नक्की हे करून बघा. अतिशय सुंदर आणि छान लागतं. तुम्ही असा पदार्थ करून बघा आणि तुमच्याकडे कोणता असा वेगळा पदार्थ असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.